दिवसापासून आहात. येस येस येस, बोला, आवाज कंटिन्यू. हो, येतोय. माझं नाव किरण निकू. मी जिल्हा जळगाव, तालुका पाचोऱ्याहून सर. अच्छा, बाय बॅकग्राऊंड काय करता आपण? गृहिणी सर. अच्छा अच्छा, ओके. आणि किती दिवस झाले आपल्या या फॅमिलीमध्ये आलात? मला 1 वर्ष झालं सर. 1 वर्ष. ओके, हो. वा, कॉंग्रॅच्युलेशन. आपले कोच कोण? सर माझे कोच सुरेखा रघुनाथ केकाणे सर आणि सुरेखा केकाणे मॅडम. अच्छा, ओके ओके, छान, खूपच जबरदस्त. काय चॅलेंज घेऊन आला होता ते 1 वर्षापूर्वी आपण? सर माझं वाढलेलं वजन. सायकल. 1 वर्षापूर्वी वाढलेल्या वजनाला घेऊन आला होता. हो सर. तर हे वजन कमी करण्यासाठी या परिवारात येण्यापूर्वी तुम्ही काही प्रयत्न करत होतात का? हो सर, रोज सकाळी फिरायला जात होतो आम्ही. लिंबू पाणी, मध पाणी, जिरा पाणी, कोणी जे सांगितलं ते करत होतो सर, पण काही फरक नव्हता पडत. अच्छा, सगळे प्रयत्न करून चालले होते पण वजन काय कमी होत नाही सर, वाढत होतं दिवसेंदिवस. अच्छा, ओके. आणि मग या परिवारात आल्यावर तुम्ही काय बदललं ज्याच्यामुळे तुमच्यामध्ये बदल झालाय? किती सर बदल सर झाला? सर खाणं बदललं, सगळं बदललं सर ह्या परिवारात आल्यापासून. जीवनच बदलून गेलं. अच्छा, तर किती वजन कमी झालं तुमचं या परिवारात? सर माझं 18 किलो. 18 केजी वजन कमी झालंय. वॉव, कॉंग्रॅच्युलेशन, बिग बिग कॉंग्रॅच्युलेशन. ओके. आता या वजन कमी झाल्याबरोबर इतर काय चॅलेंज अजून कमी झाले? हो सर, मला गुडघेदुखीचा खूप त्रास होता सर. अच्छा. गुडघेदुखी आणि ऍसिडिटी तर कायम असायची. मला ऍसिडिटीची गोळी खाल्ल्याशिवाय माझा दिवस जात नव्हता. ऍसिडिटी पण कायम होती. खूप ओके. होते. सर काय करतात बाय बॅकग्राऊंड? सर माझे मिस्टर डॉक्टर आहेत. सर डॉक्टर आहेत. अरे वा, जबरदस्त. आहेत का सर? नाही सर, झोपलेले आहेत. अच्छा, तुमच्याकडे पोलीसची काठी होती वर्कआउट करताना. माझा पुतण्याचे सर. अच्छा, पुतण्या तुमचा पोलीस आहे का? हो. अच्छा, कुठे? जळगावलाच. हो जळगाव सिटी मध्येच आहेत ना? हो सर. अरे वा, छान छान छान. ओके, खूप छान तुमचा अनुभव. आता तुम्हाला खूप छान अनुभव आलेला आहे. ओके. हो सर. तर तुमचा हा जबरदस्त अनुभव पाहून तुम्हाला लोक काही विचारतात का बरे समाजामध्ये? हो सर, विचारतात पण आणि जॉईन पण केलेत मी. अच्छा, जॉईन पण केलंय म्हणजे तुम्हाला विचारून कोणीतरी आपले आरोग्य परिवार जॉईन पण केलाय? हो सर. आणि माझे कोच म्हणजे माझे मोठे भाऊ किशोर सोनवणे सर, माझे मोठे भाऊ आहेत सर. अच्छा, किशोर सोनवणे सर तुमचे कोच आहेत. वा वा, म्हणजे भावाने तुम्हाला या जर्नीची ओळख करून दिली. हो सर, जर्नी पण ओळख करून दिली, आहार पण माझं भाऊचं नियोजन करत होते माझ्या अगोदर तर. अरे वा वा, भावामध्ये झालेला बदल पाहून तुम्ही या आरोग्य परिवारात आलात. खूपच जबरदस्त. काय सांगाल संपूर्ण आरोग्य परिवाराला? घरामध्ये सर डॉक्टर असताना बऱ्याच ठिकाणी असं जाणवतं आपल्या आरोग्य परिवारातील सदस्यांना की फॅमिलीमध्ये कोणी डॉक्टर असेल किंवा काही डॉक्टर आपल्या या प्रोग्रामला सपोर्टिंग आहेत, साथ देत आहेत, योग्य आहे म्हणून सल्ला देतात. त्याच वेळेस काही डॉक्टर त्यांच्या अज्ञानाचं उघड न करता ते सरळ सांगतात, असं काही करणं चुकीचं आहे. सकाळी एक्सरसाइज करणं, योग्य खाणं, पौष्टिक आहार घेणं हे चुकीचं आहे. अशा वेळेस तुम्ही काय सल्ला द्याल तुमच्या घरात डॉक्टर असताना? तुम्हाला काही विरोध झाला का सुरुवातीच्या काळात? तर ते मला आधीपासून सांगायचे, मला ते व्यायाम कर, फिरायला जा, पण मी ऐकत नव्हते सर त्यांचं. अच्छा, म्हणजे डॉक्टर साहेब आदल्या अगोदरच तुम्हाला सपोर्टिंग होते, की तुम्ही हे एक्सरसाइज करा, पौष्टिक आहार घ्या. पण वाह! माझा विश्वास होता सर, असं होईल बुवा असं. अच्छा, तुमचाच विश्वास नव्हता, की असं काही वजन कमी होऊ शकतं, घरामध्ये डॉक्टर असताना. मग डॉक्टर साहेब तुम्ही ही परिवार मिळण्यापूर्वी डॉक्टर साहेब तुम्हाला काही सल्ला देत होते का वजन कमी करण्यासाठी? हो सर, रोज सकाळी सांगायचे मला ते, रोज सकाळी उठत जा, लवकर गरम पाणी घेत जा, बाहेर फिरायला जा. पण मी इतकी आळशी होती ना सर, मी काहीच करत नव्हती. सकाळी 7 वाजेपर्यंत झोपून जात होते मी.
अरे बापरे! म्हणजे डॉक्टर साहेबांचा इलाज जिथं संपला, तिथं खऱ्या अर्थाने वेलनेस कोचचं काम चालू झालं. हो सर. आणि तुम्ही कसा विश्वास ठेवला मग या परिवारात? तर जेव्हा माझ्या भावाचं जवळ-जवळ 10 किलो वजन कमी झालं ना, त्याची खूप मोठी म्हणजे पोट वाढलं होतं माझ्या भावाचं. अच्छा. अरे त्यांचं वाह! जेव्हा वजन त्यानंतर मग आम्ही सुरू केलं सर. वाह, वाह, वाह! खूपच जबरदस्त. तर तुम्हाला खूप छान अशी संधी आहे. डॉक्टर साहेबालाही त्या प्रोग्रामला तुम्हाला बोलवायचंय. या महिन्यामध्ये 29 तारखेला धुळ्यामध्ये, जळगावच्या बाजूलाच धुळे आहे. तर धुळ्यामध्ये धुळे सिटीला 29 नोव्हेंबरला तुम्हाला आणि सरला आपला एक आपल्या या पौष्टिक आहाराच्या संदर्भातलं एक सुंदर असं सेमिनार धुळे सिटीमध्ये होणार आहे. तुम्हाला आणि सरला वेळ काढायचा आहे. डॉक्टर साहेबाला नक्की मला भेटायला त्या ठिकाणी आवडणार आहे. तुम्हाला पण त्या ठिकाणी यायचंय. मी स्वतः येणार आहे. सर हॅलो. हां? रेल्वे जॉब पण करतात सर. त्यांना रविवारी सुट्टी असते फक्त. रविवारीच आहे ना 29 तारीख. हं? आता रेल्वे जॉब करतात सध्या सर ते. हं, हं. तर तुम्हाला वेळ काढायचा आहे हो आणि सर. यायचंय. नक्की. ओके? तर हो सर. त्या ठिकाणी तुमचा नक्की हा 18 केजी वजनाचा प्रत्यक्ष अनुभव आम्हाला ऐकायचा आहे. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. हां. थँक यू सर. तुमचं नाव काय आहे? किरणच आहे का? किरण निकुम सर. हो, किरण अशोक निकुम. अच्छा. किरण मॅडमचा हा अनुभव नक्की इतरांना आज प्रेरणा देऊन गेला असाल. तुम्ही काय संदेश द्याल सर्वांना? सर कुठलंच काही एका दिवसात होत नाही सर. आपण स्वतः जर ठरवलं तर होऊ शकतं सर, नाहीतर काहीच होऊ शकत नाही. अच्छा, कुठलाही बदल हा एका दिवसात होऊ शकत नाही. त्याला सातत्य महत्वाचं आहे. थोडं जर डेली करत राहिलं, तर नक्की आपल्यामध्ये बदल होतो. याचं उदाहरण म्हणजे किरणताई आहेत. खूप खूप धन्यवाद ताई, आपल्याशी बोलून खूप छान वाटलं. धन्यवाद. हा या किरणताईंचा वैयक्तिक अनुभव आहे. प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळा अनुभव येऊ शकतो. खूप खूप धन्यवाद. थँक यू.